कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार नमस्कार नमस्ते नमस्कार। जालिंदराव तुम्ही तुम्ही येणार माहित असतं तर या सोहळ्याचं उद्घाटन तुमच्या हस्तेच घेतलं असतं। सबनीस साहेब, आज तो मान तुमचा आहे। आज आम्ही स्टेजवर बसायला आलोच नाही, आज आम्ही अक्षता टाकून लग्न लावायला आलेलो आहे। हे आमच्याच घरचं लग्न समजा बा। हे आमचे जावई बापू बर का, सूर्यकांतराव। नमस्कार। यांच्याच 2 नंबर बहिणीचं लग्न आहे। धनश्री, धनु म्हणतात तिला। अजून 2 बहिणींचे लग्न व्हायचे, पण आपल्याला हे तुमचं आयोजन आवडलं बरं का। अहो, गरीबाचे किती पैसे वाचत असतील या तुमच्या उपक्रमामुळं। अहो, गरीब लोक कर्ज काढून लग्न करत असतात, त्यांना थोडी मदत व्हावी म्हणून हा मधला मार्ग निवडलाय। होय, तर मंडपाच्या खर्चात अख्खं लग्न होतंय म्हणा की। नाही तर असलं थाटामाटात लग्न करणं एखाद्या गरीबाला शक्य आहे का मागायच्या काळात? बरोबर बोलतोय का आम्ही जावई बापू? इतरांचं माहित नाही, पण आम्ही गरीब आहोत म्हणून नाही, तर इथून वाचलेले पैसे धनुच्या पुढच्या आयुष्यासाठीच उपयोगी पडतील म्हणून तिचे इथे लग्न लावतोय। आणि धनुच्या सासरच्यांनी जर आग्रह धरला नसता ना, तर तिचंही लग्न आम्ही तेजूच्या लग्नासारखंच केलं असतं की। एवढा खर्च सूर्य नक्कीच करू शकतो। इनफॅक्ट आत्ताही तो पैसे घेऊन आलाय, पण ते उधळपट्टी करण्यासाठी नाही, तर धनुचं पुढचं आयुष्य सिक्युअर करण्यासाठी। आणि डॅडी, मी तर म्हणते एवढा छान सोहळा आहे तर वेगळा थाट कशाला हवाय? हे पण छानच आहे की, अगदी सुंदर आहे हे। शेवटी कसं आहे ना, लग्न कुठे आणि कसं होतंय हे महत्वाचं नाहीये, तर कुणाशी होतंय हे जास्त महत्वाचं आहे, नाही का? वाह वाह वाह। हे अगदी बरोबर बोललात बर का। बोलणारच, शेवटी रक्त कोणाचं आहे? बर चला चला चला, वधूवर ताट कळले असतील ना, लग्न सोहळ्याला सुरुवात करूया। हा? हो। यांचं भाषण काय कधी बी होईल, नाही का? चला, या. चला, कुठं बसायचं? या इकडे या। बस। डॅडी, सूर्य माल घेऊन आलाय। वाट कसली बघतो, लंपास करतो माल। तेवढीच लग्नात गंमत। पैसे जाणार, तो आमच्याकडे येणार, आम्ही त्याला पैसे देणार, त्याच्यावर उपकार करणार, आणि आमच्या सुनबाईला आमच्या घरी आणून सोड अशी मागणी करणार। कशी आयडिया? एक नंबर डॅडी। छत्री उघडला का मला? लगेच लागतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।